नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण जुन्या ब्लाऊजवरून बघा मापाच्या आलेल्या ब्लाऊजवरून अगदी सोप्या पद्धतीने पटापट मापे कशी मोजायची आहेत ते बघूया. आणि ज्या नवीन शिकत आहेत किंवा नवीन शिकलेल्या मैत्रिणी आहेत तर त्यांना ब्लाऊजवरून लवकरात लवकर मापे कशी घ्यायची हे लक्षात येत नाही, आणि कोणती मापे आपल्याला सरळ साईडने घ्यायची आहे किंवा कोणती मापे आपल्याला ब्लाऊज उलटं करून घ्यायची आहेत तर ते सुद्धा माहीत नाही नसतं ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत किंवा नवीन शिकलेले आहेत त्यांना. तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ यूजफुल ठरणार आहे. तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मैत्रिणींनो, ही बघा ब्लाऊज डिझाईन मी यावरूनच आपल्याला मापे कशी काढायची आहेत लवकरात लवकर तर ते आपण आज बघूया. तर त्यासाठी बघा मी अशी मापे लिहून घेतलेली आहेत. मागची उंची, मागचा गळा, छाती, शोल्डर, समोरचा गळा, समोरची उंची, मोंढा, बाहीमाप, दंडघेर आणि कमरघेर एवढी मापे आपल्याला ब्लाऊजसाठी लागतात. मेन आहे ही मापे. तर ही मापे आपण आता मोजून घेऊया. आजचा व्हिडिओ हा मी टिप्स आणि ट्रिक्स सहित मी तुम्हाला सांगणार आहे आजची माहिती. तर ही सविस्तर माहिती आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर यावी, तर त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा. तर बघा आपल्याला काय करायचं आहे. जेव्हा आपण मापे घेतो ना तर आपण काय करतो, सामोरून घेतो. तर असं करायचं नाही आहे, कारण सामोरून बघा ही कटोरी जी आहे ती स्ट्रेचेबल असते, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित माप मिळत नाही. तर हे बघा असं ताणल्या जाते कापड आणि आपल्याला व्यवस्थित माप मिळत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, मागच्या बाजूने आपल्याला मापे मोजायला सुरुवात करायची आहे. तर बघा आपण मोजायचं आहे पहिले मागची उंची. तर आपण मागची उंची मोजून घ्यायची आहे. तर मागची उंची आहे माझी 12.5. त्यानंतर आपण काय करायचं आहे बघा, लगेचच आपण जशी मागची उंची आपण मोजतो तसंच लगेचच आपण त्याच वेळेस आपल्याला मागचा गळासुद्धा मोजून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं काम सोपं होऊन जातं नाही. तर अशा प्रकारे बघा येथे आपलं गळा येत आहे बघा 9.5. तर 9.5 हा मागचा गळा येत आहे. तर मी 9.5 गळा लिहून घेते. तर आता आपण ह्या मोंढा आहे, कमरघेर आहे, तर हे न मोजता आपण सरळ साईडला आपण येऊया. तर आता आपण सरळ साईडला यायचं आहे आणि ब्लाऊज सरळ केल्यानंतर बघा समोर फ्रंट पार्ट आपल्याला छाती मोजायची आहे. तर छाती काय करायचं आहे बघा, इथे जी शिलाई आहे मागची आणि समोरच्या भागाची आपण जॉईंट करतो तिथे शिलाई आहे ना, तर त्या शिलाईला धरून आपल्याला असा टेप ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे. आणि ही जी लूकपट्टी आहे बघा, जिथे आपण आळी करत असतो तर ती लूकपट्टी सोडून आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे. तर बघा लूकपट्टी सोडून माझी छाती येत आहे 8 इंच. तर मी अशा प्रकारे छाती 8 इंच लिहून घेत आहे. पेपर कटिंग करणार आहोत तेव्हा आपण एक्स्ट्रा मार्जिन त्यामध्ये ॲड करूया. तर त्यानंतर आहे आपलं शोल्डर. तर शोल्डर मोजण्याच्या तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसेल माझे तर या अगोदरही मी व्हिडिओ टाकलेला आहे की शोल्डर कशा पद्धतीने मोजायचं. शोल्डर मोजण्याच्या 2-3 पद्धती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे, तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर बघा शोल्डर मी मोजून घेत आहे. तर अशा प्रकारे मी शोल्डर मोजत असते, किंवा आणखी 2-3 प्रकार आहेत शोल्डर मोजण्याचे, ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, तर तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्याला जी आपली हुकपट्टी आहे ना, जिथे आपण हुक लावतो, तर त्या हुकपट्टीला आपल्याला काठावर धरून बघा, जिथे आपण हुक लावतो त्या काठावर आपल्याला धरायचं आहे ते आपला टेप. आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला असं सरळ धरून आपल्याला बघायचं आहे की आपलं शोल्डर कोणत्या रेषेमध्ये येते. तर माझं शोल्डर येत आहे बघा, तुम्हाला दाखवते. माझं शोल्डर येत आहे 5.5 अंतरावर बघा. तर 5.5 मी शोल्डर घेणार आहे. आता आपण शोल्डरही बघितला आहे, तर आपण आता लगेचच समोरचा गळासुद्धा बघून घेणार आहोत.
तर अशा प्रकारे आपण हे बघा शोल्डर आणि मागचा जिथं आपण जॉईंट केला आहे ते व्यवस्थित असं धरायचं आहे. त्या शिलाईवरच आपल्याला टेप ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आपण इथे असं बघणार आहोत बघा आहे, म्हणजे मी 5.5 इंच गळा लिहिणार आहे. तर समोरचा गळा आपला 5.5 इंच आलेला आहे, येणार आहे. त्यानंतर आपण समोरची उंची, तर बघा समोरची उंची पण आपली 12.5 आलेली आहे. तर आपण बघा हे माप टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला हे बघा आपण शोल्डर आणि बाही जेथे आपण जॉईंट केलेली आहे बघा, जेथे आपण जॉईंट केलेली आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे. अशा प्रकारे टेप ठेवून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला आपली बाही मोजून घ्यायची आहे. तर माझी बाही येत आहे बघा 3.5 इंच, बघू शकता. अशा प्रकारे टेप ठेवल्यानंतर माझी बाही 3.5 इंच आलेली आहे. तर मी 3.5 इंच लिहून घेते. तर ही झाली. आता आपले कोणती मापे राहिले आहेत बघा. आता आपला मोंढा मोजायचा राहिला आहे. मोंढा, दंडघेर आणि कमरघेर. तर हे 3 मापे आपण ब्लाऊज उलटं करून मोजूया. तर अशा प्रकारे आपली मापे ही पटकन मोजून होतात आणि आपलं कामही इझी होऊन जातं, तेवढा आपला वेळही वाचतो. तर काय आहे, सरळ असताना आपण दंडघेर मोजू शकतो, पण सरळ असताना व्यवस्थित आपल्याला दंडघेर मिळत नाही. तर त्यामुळे आता आपण ब्लाऊज उलटं ठेवूनच दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण जिथे आपण शिलाई मारायला सुरुवात केली आहे तिथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर माझं दंडघेर येत आहे बघा 5.25 इंच. तर मी आणि त्यानंतर आपण आता मोंढा मोजून घेणार आहोत. तर 5.5ला तर आपला मोंढा आहे 5.5. तर मोंढा आता मी 5.5 तर कमरघेर पण आपण अशाच प्रकारे मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा आपण अशा प्रकारे पण मोजू शकतो. कमरघेर अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला असं कमरघेर मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा आपलं येत आहे 14 इंच. 14 इंच म्हणजे 28 इंच. 28 इंच आणि त्यामध्ये बघा जे आपण लूकपट्टी आहे त्याचं 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं आहे बघा. म्हणजे आपलं हे 14 दोन्ही समजा 28. हे बघा अशा प्रकारे आपण 14 इंचावर मोजून घेतलं. तर हे बघा अशा प्रकारे 14 इंचावर मोजून घेतलं. मग खालचा पार्ट आणि वरचा पार्ट असं मिळून 14 दोन्ही 28 आणि त्यामध्ये आपण 1 इंच बघा 1 इंच आपण लूकपट्टीचा ॲड करणार आहोत, कारण 1 इंचाची आपली लूकपट्टी आहे. तर त्यामध्ये एक्स्ट्रा 1 इंच म्हणजे 28 प्लस 1 म्हणजे 29. तर 29 इंच आपलं कमरघेर येणार आहे. तर हे झाली एक वेगळी पद्धत आणि दुसरी पद्धत आहे. तर दुसऱ्या पद्धतीने अगदी सोपी आहे बघा. या काठाला बघा जिथे आपण हुकपट्टी लावली आहे किंवा लूकपट्टी कोणत्याही साईडने, तर त्या साईडवर आपल्याला काठावर असा टेप ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे पूर्ण आपण पूर्ण ब्लाऊजचा कमरघेर आपण असा मोजून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपण मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा माझं 28.5च्या समोर म्हणजे 29.25 आलेलं आहे बघा. अशा प्रकारे आपण ही मापे मोजून घ्यायची आहेत. तर लवकरात लवकर मोजून होतात आणि व्यवस्थितही मोजून येतात आणि व्यवस्थित आपल्याला माप मिळते. कोणती मापे आपल्याला सरळ म्हणजे ब्लाऊज सरळ असताना मोजायची आहेत आणि कोणती मापे आपल्याला ब्लाऊज उलटं करून मोजायची आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जे तुम्ही नवीन शिकणारे असतील किंवा नवीन अशा प्रकारे तुम्ही मापे मोजून घेऊ शकता आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर. तर कसा वाटला तुम्हाला आज व्हिडिओ? यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा,
शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र. ही जी आपण मापे घेतली आहेत याची पेपर कटिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये जर आपण पेपर कटिंग केली तर व्हिडिओ फार मोठा होईल, त्यामुळे ही पेपर कटिंग आपण समोरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे.